हॅलो 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 चेतक चेतक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त आता थोड्याच वेळात ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे। यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत माननीय श्री शैलेंद्र पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक, नायगाव पोलीस स्टेशन, आणि आमचे आधारस्तंभ माननीय श्री गंगाधर काशीनाथ भोईर। याच्यामध्ये सहभाग आहे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय जुचंद्रचे स्काउट आणि गाईडचे विद्यार्थी। सर्व ग्रामस्थांना विनंती आहे की सर्वांनी नेताजी चौकात जमावे। हार्दिक स्वागत मान्य श्री विलासराव उत्तमराव जगताप सर, मुख्याध्यापक कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय जुचंद्र, मान्य श्री कन्हैया बेटा दादा भोईर, माजी सभापती मान्य श्री डॉक्टर पुरुषोत्तम रोहिदास म्हात्रे, अनंत बुवा, कृपाचार्य म्हात्रे, चंद्रकांत पाटील साहेब, प्रकाश बुवा, देवनाथ पाटील, सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत। बाबा हो त्यांना पुढे अरे पुढे या पुढे हो पुढे तुम्ही पहिला चप्पल असू दे, ए चप्पल राहू दे आता सध्या। ते पाठ घेतला का? पाठ घ्या नाही। जय महाराष्ट्र पत्रकार वाचले जुचंद्र जय महाराष्ट्र। अरे दीक्षित एक पाठ घ्या ना, पाठ असं पाय टाकायला त्या बाजूने घेणार। हॅलो हॅलो स्वातंत्र्य संग्रामाचे सरसेनानी, उत्कट प्रकृती, समर्पणशीलतेचे प्रत्येकाने प्रतीक, मातृभूमीचे असीम उपासक, सूर्यकुळातील कुरुश्रेष्ठ, क्रांती पथावरील यात्री, रणशीलतेचा मानदंड, मंडळाचे संस्थापक कैलासवासी मधुकर घनश्याम म्हात्रे यांना अभिवादन करून आजचा हा कार्यक्रम आम्ही सुरू करत आहोत। नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 128वी जयंती आज दिनांक 23 जानेवारी 2025 रोजी आपल्या नेताजी चौकात साजरी करत आहोत। मंडळाचे हे 41वे वर्ष आहे। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मान्य श्री शैलेंद्र पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक, नायगाव पोलीस स्टेशन, तसेच मान्य श्री गंगाधर काशीनाथ भोईर, तसेच मान्य श्री
कन्हैया बेटादादा भोईर, तसेच मान्य श्री विलासराव उत्तमराव जगताप सर, मुख्याध्यापक कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय जुचंद्र, मान्य श्री विनयजी गोपी किसन पाटील, जनरल बॉडी सदस्य रयत शिक्षण संस्था सातारा, हेमंत सरांना घेऊ दे ना. ते येईल ना पुढे येतील पुढे. सर्वात प्रथम आपण दीप प्रज्वलन करीत आहोत. सर या. मी आमंत्रित करतो माननीय श्री शैलेंद्र पाटील सर, सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना, तसेच मान्य श्री गंगाधर काशीनाथ भोईर. त्यांना कवयत येऊ दे ना पुढे. नाही सर, काही मान्य श्री विलासराव उत्तमराव जगताप सर, मान्य श्री डॉक्टर पुरुषोत्तम रोहिदास मंत्रे. दीप प्रज्वलनासाठी आपण द्यावे. मान्य श्री विनयजी गोपी किसन पाटील, जनरल बॉडी सदस्य रयत शिक्षण संस्था सातारा. हॅलो हॅलो बोल ना मग. झालं जाईन ऑफिसवर. हां बोल. मान्य श्री गंगाधर काशीनाथ भोईर, आमचे आधारस्तंभ, यांना विनंती आहे की आपण पुतळ्याचे पूजन करावे. इकडे काका, इकडे बघा. धन्यवाद साहेब. हॅलो. नेताजी सुभाषचंद्र बोस चौकामध्ये नेताजी जयंती निमित्त आज आपण ध्वजारोहण करणार आहोत. ध्वजारोहणाचे मानकरी आहेत सहाय्यक पोलीस निरीक्षक माननीय शैलेंद्र पाटील. मी त्यांना विनंती करतोय की त्यांनी ध्वजाचं पूजन करावं आणि ध्वज फडकावं. सर्वात प्रथम कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाचे विद्यार्थी संचलन करतील. पाहुण्यांना ध्वज फडकवण्याविषयी विनंती करतील. ऑर्डर फक्त स्काउटच्या विद्यार्थ्यांसाठी. हॅलो एक हॅलो. साथ. परेड सावधान. परेड विश्राम. परेड सावधान. परेड सावधान.
पटेल बाहेर घे. नारळ फडस एक साथ सावधान. एक साथ राष्ट्रध्वज को सलामी दो. एक साथ हाथ नीचे. एक साथ किसको मिलाने लगाएंगे. प्रजासत्ताक दिनाचा विजयाचा. प्रजासत्ताक दिनाचा नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा. वंदे वंदे. एक साथ विश्राम. चालेल चालेल आगाऊ आगाऊ तिने दिलं हे सरांना स्वातंत्र्य संग्रामाचे सरसेनानी, उत्कट प्रकृती, समर्पणशीलतेचे प्रत्येकारी प्रतीक, मातृभूमीचे असीम उपासक, सूर्यकुलातील पुरुष श्रेष्ठ, क्रांतीपथावरील यात्रिक, रणशीलतेचा मानदंड,
नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 128वी जयंती आज आपण साजरी करीत आहोत. साहेब बोलतील, शुभेच्छा देतील. आजच्या ध्वजारोहणाचे मानकरी माननीय पोलीस सहाय्यक निरीक्षक शैलेंद्र पाटील यांचा आम्ही नेताजी सुभाषचंद्र बोस चौकामार्फत पुष्पगुच्छ, सन्मान चिन्ह आणि शाल श्रीफल देऊन सन्मान करू इच्छितो. मंडळाचे अध्यक्ष चेतक पाटील त्यांचा सन्मान करतील. चेतक घेते आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री गंगाधर काशीनाथ भोईर उद्योजक यांचा सन्मान करतील. मंडळाचे माजी अध्यक्ष कुणाल म्हात्रे. रयत शिक्षण संस्थेच्या रायगड विभागाचे सहाय्यक विभागीय अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल माननीय श्री विलासराव जगताप सर, मंडळाचे सचिव दीक्षित पाटील हे त्यांचा सन्मान करतील. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. तसेच आपल्या वसई विरार शहर महानगरपालिकेचे माजी सभापती माननीय श्री कन्हैया भोईर यांचं शाल, श्रीफल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करणार आहेत हितेंद्र पाटील. तसेच आपल्या विभागातील पत्रकार सचिन राणे यांचा सन्मान करणार आहेत हेमेंद्र भोईर. नेताजी सुभाषचंद्र बोस चौकामार्फत त्यांना शाल, श्रीफल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात येत आहे. आपल्या गावातील प्रथम डॉक्टर
डॉक्टर पुरुषोत्तम म्हात्रे की यांची समाजसेवा किती म्हणावी तेवढी कमीच आहे. प्रथम MBBS डॉक्टर, अगदी दिवस रात्र ते समाजाच्या सेवेसाठी. प्रथम MBBS, आजपर्यंत अजून दुसरा MBBS झालेला नाही. खरोखरच. आणि डॉक्टरांचं गावावर समाजावर इतकं प्रेम आहे, शाळेवर सुद्धा फार प्रेम आहे की शाळेतल्या कुठल्याही विद्यार्थ्याकडून आजपर्यंत त्यांनी पैसे घेतलेले नाही. त्यांचा सन्मान करतील सिद्धार्थ भोईर. जाऊ द्या इथे थांबव रे, कोणाला जरा इथे थांबव बस. आता आपणास सहाय्यक पोलीस निरीक्षक माननीय श्री शैलेंद्र पाटील साहेब हे मार्गदर्शनपर 2 शब्द सांगतील. आजच्या म्हणजे ज्या व्यक्तीच्या जी इतिहास वाचनातून आम्ही प्रेरित झालेलो आहोत, त्यांच्या आज जयंतीनिमित्त माझ्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला हे माझं भाग्य समजतो. आणि सर्व मंडळाचे अध्यक्ष, सदस्य, इतर सर्व मान्यवर यांनी मला इथे आमंत्रित केलं. किंबहुना ते असं घडलं की मलाच ते उद्घाटनासाठी यावं लागलं, म्हणजे ध्वजारोहणासाठी यावं लागलं आणि ते माझ्या हस्ते झालं हे माझं भाग्य समजतो. आणि सर्व मंडळांचे, मान्यवरांचे मी आभार व्यक्त करतो याकरिता. आणि अतिशय सुंदर उपक्रम हा आहे, म्हणजे एक आदर्श असा उपक्रम आहे. आणि नायगावमध्ये प्रथमच मला असं एक पॉझिटिव्ह वातावरण वाटतंय, कारण की बऱ्याच वेळा आम्ही पोलीस स्टेशनला असतो, एक निगेटिव्ह वातावरण असतं. पण इतका सुंदर पॉझिटिव्ह प्रोग्राम आणि एक सुंदर विचार ज्यातनं मुलांमध्ये जातील, मुलं प्रोत्साहित होतील आणि आपले जे थोर लोक आहेत त्यांचा इतिहास आपल्याला कळावा, त्यांचे विचार आपल्याला कळावे, यासाठी जो हा कार्यक्रम आयोजित केला अतिशय सुंदर पद्धतीने, त्याबद्दल म्हणावे तेवढे आभार कमी आहेत. आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल फारसं म्हणजे मी तुम्हाला सांगण्यात काही नाही आहे, परंतु हे सर्वात विलक्षण असं व्यक्तिमत्व होतं सुभाषचंद्र बोस, की जे गांधीजींच्या विचारांनी प्रेरित होऊन स्वातंत्र्य चळवळीमध्ये सामील झाले. आणि नंतर गांधीजींचे जे विचार होते त्यांच्यापेक्षा अजून एक पाऊल पुढे जाऊन त्यांनी जर्मनीमध्ये त्या काळात जाऊन, नंतर जपानमध्ये जाऊन आझाद हिंद सरकारची स्थापना केली. आणि आमच्या पोलिसांसाठी तर अतिशय गर्वाची अशी बाब आहे की जय हिंद जे आम्ही म्हणतो ते शब्दच सुभाषचंद्र बोस यांनी दिलेले आहेत. त्यामुळे आमच्यासाठी तर सुभाषचंद्र बोस अतिशय प्रेरणास्थान आहेत. आणि प्रत्येक ठिकाणी आपण जय हिंद हा शब्द वापरतो आणि त्यांचेच विचार घेऊन आपण पुढे प्रत्येक आपल्या क्षेत्रात काम करत राहू. आपले जे मुलं आहेत तेही पुढच्या भविष्यामध्ये नेताजींचे विचार घेऊन पुढे प्रोग्रेस करतील अशी मी आशा व्यक्त करतो. आणि पुन्हा मान्यवरांचे मी आभार व्यक्त करतो की त्यांनी मला इथे बोलवून या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी दिली. थँक्यू. धन्यवाद साहेब. आज आपण इथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जो नवीन पुतळा पाहतोय की त्याचा जीर्णोद्धार रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष माननीय गोपीकिशन गोपीनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ श्री विश्वजित गोपीकिशन पाटील व विनयजी गोपीकिशन पाटील यांच्या कुटुंबियामार्फत करण्यात आलेला आहे. त्याबद्दल त्यांना धन्यवाद. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे पोलीस निरीक्षक शैलेंद्र पाटील सर, प्रमुख पाहुणे गंगाधर भोईर, विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय श्री जगताप सर, आपल्या प्रभाग समिती जी चे सभापती कन्हैया भोईर, आपल्या गावातील प्रथम डॉक्टर पुरुषोत्तम म्हात्रे, तसेच सर्व उपस्थित ग्रामस्थ, स्काउट गाईडचे विद्यार्थी, विद्यालयाचे की जे सालाबादप्रमाणे दरवर्षी येऊन नेताजी सुभाषचंद्र बोस चौकात जयंती साजरी करतात, या सर्वांचं मी नेताजी सुभाषचंद्र बोस चौकामार्फत हार्दिक असे आभार मानतोय. आणि नाश्तापाणी झाल्यानंतर हा कार्यक्रम, आजचा कार्यक्रम सकाळचा संपेल. त्यानंतर सत्यनारायणाची महापूजा आहे संध्याकाळी. त्या महापूजेचं दर्शन आणि तीर्थप्रसादाचा सर्वांनी लाभ घ्यावा.
धन्यवाद. सर्व मुलांनी जरा एका बाजूला यावे असेल. त्याचप्रमाणे जय महाराष्ट्र हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कृपया शाळेच्या बसेस आलेल्या आहेत त्यांना जरा जाण्यासाठी आपण रस्ता करून द्या. एका बाजूला या. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. तसेच आज दिवसभरातील कार्यक्रम म्हणजे सत्यनारायणची महापूजा दुपारी 3 ते 5, त्यानंतर सदानंद हरिपाठ व वारकरी संप्रदाय जोचंद्र यांचा सामूहिक हरिपाठ आहे. जगद्गुरु श्री नित्यानंद कलामंच जोचंद्र यांच्या सुसाव भजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. तसेच रात्री 10 वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. तर सर्वांनी कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे. अण्णा बघा पत्रकाराचा सत्कार झाला, आम्हाला आनंद वाटला. आज खरोखर आनंद वाटतो की नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी एक संदेश दिला की तुम मुझे खून दो हम तुम्हें आज़ादी दूंगा. आणि हे असे यांची आज 128वी जयंती साजरी होत आहे. अभिमानाची गोष्ट आहे. आणि जय हिंद हा शब्द सर्व पोलीस लोकांना त्यांनीच दिला. खरोखर धन्य. आणि आमचं हे नेताजी सुभाषचंद्र बोस चौकातर्फे दरवर्षी अगदी सातत्याने हा कार्यक्रम राबवला जातो. आणि आमचे जेवढे कार्यकर्ते आहेत, सभासद आहेत, ते अगदी हिरारीने भाग घेऊन हा कार्यक्रम कसा प्रोत्साहित होईल याबद्दल सर्वजण हजर असतात. आणि एक सांस्कृतिक कार्यक्रम रात्री असतो, हरिपाठ असतो. आणि मुलांना नवनवीन असं स्पर्धा या ठिकाणी भरवल्या जातात. खरोखर. आणि या ठिकाणी मला अभिमान वाटावा असा आमच्या गावचे ज्येष्ठ पत्रकार, एकदम धडाडीचे निष्ठावंत असे सचिन राणे यांचा सत्कार झाला. मी अगदी भारावून गेलो. एवढा मोठा सत्कार आणि साहेबांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला. आपल्या नायगाव पोलीस निरीक्षक यांच्या हस्ते फार अभिमान वाटावा. असंच कार्य तुमच्या हस्तून घडत जावो हे नेताजी चौकातर्फे तुम्हाला मानवंदना. निलेश साहेब, निलेश राणे, सचिन राणे सॉरी. तुम्ही खरोखर तुम्ही गावच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये हिरारीने भाग घेता. तुमचे शतशः धन्यवाद. जय महाराज, जय महाराज, जय हिंद, जय महाराज. आणि आता व्हिडिओ मी स्टॉप करतोय. जय महाराष्ट्र.